कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जाऊ बाई, मला खरंच माफ करावं. मी यायच्या आधी आपली पोरं ते गुन्ह्या गोविंदानं राहत होती. माझ्यामुळे आज त्यांच्यात फूट पडली. आपलं घर शांततेत राहावं, आनंदात राहावं असं वाटत असताना त्या घरात माझ्यामुळे आज वाद झाला. घराची सगळी शांतता भंग पावली आणि हे आता दुसऱ्यांदा झालंय बघा. पहिल्यांदा काय झालंय तुम्हाला माहितीच आहे. जाऊबाई, खरंच तुमची आणि या घराची मी अपराधी आहे. मला खरंच माफ करा जाऊबाई. पुष्पे, हा झोपली नाहीस वय अजून? हा, एवढं जागरण चांगलं नाही, तब्येत खराब होईल. पोरं झोपली वय. म्या उशिरा येणार म्हणून दार उघडाय जागी राहिलेच ना. भाऊजी, मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचंय म्हणून मी झोपले नाही. आता ही गोष्ट मी आपल्या पोरांजवळ नाही बोलू शकत, पण तुम्ही मला समजून घ्याल म्हणून तुमच्याजवळ सांगते मी. या बसू आपण, या. भाऊजी, मला एक कबुली जबाब द्यायचा आहे. बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या हातून एक चूक झाली, ज्याच्यामुळं आपला परिवार तुटला हो. आणि नुसतं तुटलाच नाही तर आपल्या परिवारावर मोठं संकट आलं. पण मी तरी काय करणार सांगा. मी जर हे केलं नसतं ना तर त्या जालिंदर राक्षसानं दुसरं काहीतरी केलं असतं बघा. म्हणून हो, भाऊजी, खरंच हो माझं चुकलं. माफ करा. भाऊजी, भाऊजी ऐक, झोपले बाय. काय हो भाऊजी? देवा, तुझ्यापासून काय लपलंय रे? तुला माहितीये माझी काय चूक नाही. आता तूच मला ह्या धर्म संकटातून वाचव, तूच वाचव. देवा, काय समजू आता? मुळापासून होते सुरुवात, मुळापाशीच होतो अंत. जन्म देतो आपण त्याला, पण त्यो गर्भातून येत नाही. टेकतो आभाळाला जाऊन, फळ देऊनी
करतो उतराई, त्याच्या मुळाशीच आहे सार, मातीत खोल खोल लपलेलं. काय रे देवा हे, काय कळेना. मला सांग, घरातली अशी कुठली जागा आहे की ती तुझ्या आईला लय आवडायची? 2 जागेवर सारखी असायची. एक म्हणजे स्वयंपाकघर आणि दुसरी म्हणजे तुळस. हा सूर्या असा एकटा का बडबड करतोय? तो त्या झाडाला आई समजतो. त्या झाडाशी त्याच्या आईच्या खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेल्या, म्हणून ती जागा त्याच्यासाठी खूप खास आहे. म्हणजे त्या झाडाच्या खोडाजवळ कुरलंय. देवा देवा, अरे खरंच तुझा महिमा आगात आहे. भक्तांनी मनापासून तुला हाक दिली आणि तू भक्तासाठी धावून आला नाही असं कधीच होणार नाही देवा. जाऊ बाई, हो लिंगोबा तुमच्या छायेखाली ठेवला हे लय बरं झालं बघा. पण कुठं बघू मी आता? देवा परमेश्वरा, अरे आता इथपर्यंत तू मार्ग दाखवलास, आता पुढचा पण मार्ग दाखव ना तू. मला कळत नाही रे काय करावं ते. परमेश्वरा खरंच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.